मी सौ साखरे. नर्मदे हर या आमच्या युट्यूब चॅनलवर आपलं श्री व सौ उपासनी यांचं सहर्ष स्वागत करते. आपण आपला थोडक्यात परिचय द्यावा. नमस्कार, मी प्राध्यापक श्रीपाद उपासनी. धरणगावला असतो. जळगावपासून हे 30 किलोमीटर अंतरावरती आहे आणि तिथे आमचं विठ्ठलाचं मंदिर आहे. तर त्यामुळे तिथून नर्मदे परिक्रमेची सुरुवात झाली. मी शुभा श्रीपाद उपासनी. मी धरणगावलाच असते, गृहिणी आहे. नर्मदा परिक्रमा करण्याची प्रेरणा तुम्हाला कशी काय झाली? मी ज्यावेळेस शाळेमध्ये होतो खूप लहानपणी, त्यावेळेस चोपड्याला, आमच्या धरणगावपासून 30 किलोमीटर अंतरावरती चोपडा नावाचं एक तालुक्याचं गाव आहे. तिथे कोणीतरी एक साधू आले होते ज्यांनी नर्मदा परिक्रमा केली होती. म्हणजे आता ही जवळपास 35-40 वर्षापूर्वीची घटना असेल. आता माझं वय जवळपास 55 आहे. तर त्या साधू पुरुषांनी नर्मदा परिक्रमा केली होती आणि त्यांनी त्यांच्याबरोबर स्लाइडचं प्रोजेक्टर आणलं होतं. आणि चोपड्याला, मला आठवतं, मी शाळेत होतो तरी पण मला आठवत होतं 8वी-9वी मध्ये असेल, तर त्यांनी त्या स्लाइड्स बनवल्या होत्या. अशा निगेटिव्हच्या स्लाइड्स पेपरच्या अशा बनवल्या होत्या आणि त्या सगळ्या स्लाइड अरेंज करून त्यांनी त्या मशीनमध्ये ठेवल्या होत्या. आणि तिथे पटांगण होतं लायब्ररीचं, म्हणजे जी गव्हर्नमेंटची लायब्ररी असते त्या लायब्ररीचं पटांगण होतं. त्या पटांगणामध्ये एक पडदा लावला होता आणि त्या पडद्यावरती त्यांनी त्या सगळ्या स्लाइड्स दाखवल्या आणि नर्मदा परिक्रमेचा त्यांनी ते फोटो काढून त्या स्लाइड्स बनवल्या होत्या. आणि खूप गर्दी होती त्या पटांगणामध्ये, पूर्ण ते भरलं होतं. आणि त्यांनी नर्मदा परिक्रमा बद्दल जे सांगितलं त्यामुळे मी प्रभावित झालो होतो आणि तेव्हापासून माझी इच्छा होती की आपण नर्मदा परिक्रमा करावी. तिथून मला ती प्रेरणा मिळाली. त्यांचं नाव मला आठवत नाही, पण ते खूप छान असे सत्पुरुष होते की ज्यांनी नर्मदा परिक्रमेविषयी त्या इतक्या जुन्या काळापासून प्रचलित केली. नर्मदा परिक्रमा तुम्ही कुठून उचलली आणि किती कालावधी? नर्मदा परिक्रमा आम्ही ओंकारेश्वरहून उचलली आणि 16 दिवसामध्ये पूर्ण झाली. आम्ही कारने परिक्रमा केली होती. म्हणजे मी कॉलेजमध्ये आहे, माझी अजून 8 वर्ष सर्व्हिस आहे. तर कॉलेजमध्ये डेली रुटीन चालू असतं आणि अध्यात्माविषयी किंवा देवाविषयी आपलं काम होत नाही. संसारामध्ये आपण खूप काम करतो आणि धर्माचं म्हणा किंवा देवाचं म्हणा काम आपल्याकडून होत नाही. आपण कितीही केलं तरी ते आपल्याकडून सुटत नाही. यामुळे मी खूप वैतागलो होतो आणि त्या सगळ्या अनुभवांना कंटाळलो होतो. आणि मी घरी सांगितलं की म्हटलं मी चाललोय आता नर्मदा परिक्रमेला आणि मला नर्मदा परिक्रमा करायची आहे. आणि तशात मग असं घडलं, म्हणजे नर्मदेची पण ती इच्छा होती की आमच्या काकांनी आम्हाला सांगितलं, म्हणजे आमच्या मुंबईचे ओळखीचे होते आमच्या पठाडीतले, त्यांनी सांगितलं की आम्ही जाणार आहे, कारने आम्हाला करायची आहे, तर तू येशील का? तुझी पण एक कार आपण बरोबर घेऊ. तर म्हटलं हो जाऊ. पण नंतर त्यांना अडचण आली तर त्यांच्यासाठी मी 1 महिना थांबलो. पण नंतर मात्र मी असं ठरवलं होतं की नाही, आता तर मी नर्मदा परिक्रमा करणारच. हे इथे कॉलेजमध्ये काही हो किंवा काही जाऊ. तर मग मी अक्षरशः कॉलेजमधून हे घेऊन नर्मदा परिक्रमेला गेलो, म्हणजे निघून गेलो होतो. नर्मदा परिक्रमा केली. तर आम्ही दोघांनी केली, आमच्याबरोबर कोणीच नव्हतं. आणि नर्मदा परिक्रमा सुरू करायच्या आधी आम्ही कोणाशी कॉन्टॅक्ट केला नव्हता की आम्ही इथे येणार आहे किंवा मुक्कामाचे स्थळ पाहिले नव्हते. पूर्णपणे नर्मदाच्या भरोश्यावरती नर्मदा परिक्रमा केली. परिक्रमेत आपणास विशेष असे काय अनुभव आले? सांग. बरेच काही चांगले अनुभव आलेत आणि त्या अनुभवामुळे आम्हाला भरपूर काही शिकायला पण मिळालं. पण नर्मदा मैया सदैव आमच्या सोबत असते आणि सोबत असल्याचा सतत अनुभव येत होता आम्हाला पण. तर एका ठिकाणी मला असं भरपूर खोकलाचा मध्यंतरी त्रास झाला आणि आम्हाला असं वाटत होतं की डॉक्टर, आता अतिदुर्गम भागात आम्ही गेलेला असल्यामुळे डॉक्टर मिळणं अशक्य आहे असं वाटत होतं. पण आम्ही जिथं आधी त्या गावात एंट्री केली आणि त्याचबरोबर एक डॉक्टर धुर्वे म्हणून यांचंच आम्हाला आधी पहिली पाटी दिसली आणि त्यांच्याकडे गेल्यानंतर त्यांनी आमचं चांगल्या प्रकारे स्वागत केलं आणि तुमची राहण्याची व्यवस्था जर नाही झाली तर माझ्या डिस्पेन्सरीत तुमची व्यवस्था करतो असं आम्हाला सांगून मला व्यवस्थित औषधाची ट्रीटमेंट केल्याबरोबर मला दुसऱ्याच दिवशी बरं वाटायला लागलं. म्हणजे असे 2-4 असे अनुभव चांगले झालेले आहेत त्याच्यात आणि खूप छान वाटलं. नर्मदा मैया आपल्या बरोबर आहे याचा पावलोपावली अनुभव आला.
आता तुम्ही कारणी परिक्रमा केली की नाही, हो. मग तुम्ही वास्तव्य कुठे केलं आणि का केलं? की आश्रमात केलं का हॉटेलमध्ये वगैरे असं काही राहिलं? हा जो पहिला प्रश्न तुमचा होता आधीचा, की तुम्हाला विशेष काय अनुभव आले, त्याच्यावरती मी अजून ऍड करायला जे हिने सांगितलं ते विशेष अनुभव हे आले की प्रत्येक ठिकाणी आम्ही आश्रमामध्ये राहत होतो, त्यामुळे तिथल्या साधू पुरुषांचा सत्संग मिळाला. आद्य शंकराचार्यांनी असं म्हटलंय की सत्संगत्वे निस्संगत्वम, निस्संगत्वे निर्मोहत्वम, निर्मोहत्वे निश्चलतत्वम, निश्चलतत्वे जीवनमुक्ती. जीवनमुक्ती कशी मिळवायची हे आचार्यांनी एका श्लोकात सांगितलंय. तर त्याचा बेस, त्याची सुरुवात कुठून होते? तर सत्संगत्वे निस्संगत्व. नर्मदा परिक्रमेमध्ये इतकी सत्संगती होते की म्हणजे मी लहानपणी आम्ही ज्यावेळेस पुण्यात होतो त्यावेळेस रंगावधूत महाराजांचं चरित्र पण मी वाचलंय. तर रंगावधूत महाराजांनी ते चरित्रामध्ये असं लिहिलंय किंवा नर्मदेच्या किनारी तप करावं आणि गंगेच्या किनारी मरावं. ते सुद्धा रंगावधूत महाराज त्यांनी तिथे म्हणजे हिमालयात ते गेले नाही, त्यांनी सगळी तपश्चर्या नर्मदेच्या किनारी केली. आणि मग नंतर जसं त्यांना वाटायला लागलं की आता आपली अवतार समाप्ती होणार आहे आणि आता आपल्याला जायचंय, तर मग ते गंगेच्या किनारी जाऊन राहिले होते रंगावधूत महाराज. तर ते नर्मदेच्या किनारी तप करणारे साधू लोक खूप मोठे मोठे अधिकारी पुरुष आहेत. त्यांचा अनुभव आपण घेणं आणि आपण कसे का असे ना, म्हणजे आपला अधिकार का असे ना, पण म्हणजे हे साधू पुरुष जे असतात त्यांच्या नुसत्या दृष्टीपाताने किंवा त्यांच्या नुसत्या सहवासाने सुद्धा आपल्यामध्ये खूप मोठा बदल होत असतो. तर तेच यांनी आद्य शंकराचार्यांनी आधीपासून सांगून ठेवलंय, सत्संगामुळे निस्संगत्व प्राप्त होतं. तुम्ही जरी तुमच्या संसारात नेहमीचे काम करत असले तरी तुमची त्याच्यावरची आसक्ती ही कमी होत जाते. तुम्ही तेवढ्यापुरतं तेवढं करतात. आज माझ्या हातामध्ये सोन्याच्या अंगठ्या आहे पण उद्या नसल्या, हिऱ्याच्या अंगठ्या आहे पण उद्या नसल्या तर मला काही फरक पडत नाही. मीराबाईने एका ठिकाणी सांगितलंय की कै दिन बंगला, कै दिन गाडी, तो कै दिन पैदल चलनाजी. असं त्या नर्मदेच्या किनारी त्या साधू पुरुषांच्या सत्संगतीमुळे निस्संगत्व प्राप्त होतं. निस्संगत्व प्राप्त झालं तर निश्चल तत्व होतं. म्हणजे नेमकं काय आहे अध्यात्मामध्ये, आपल्याला नेमकं मिळवायचं काय आहे, ते तत्व कोणतं आहे, ते तत्वाच्या बद्दल निश्चिती होते. आता खूप सगळ्या साधू संतांनी, खूप सगळ्या पुराणिकांनी, प्रत्येक पुराणामध्ये वेगवेगळ्या ऋषीमुनींनी वेगवेगळे आपले आपले मत, षट दर्शन आहे, 6 दर्शन आहेत. त्या 6 दर्शनामध्ये 6 लोकांनी 6 वेगवेगळ्या प्रकारे सांगितलंय. पण त्यातून निश्चल तत्व होणं फार महत्वाचं आहे आणि तेच फक्त पकडलं किंवा आपली नौका पार होऊन जाते. तर ती निश्चल तत्व होतं. सत्संगत्वे निस्संगत्वम, निस्संगत्वे निश्चल तत्वम. निश्चल तत्व झालं की निश्चल तत्वे जीवनमुक्ती. मग तुम्हाला सुखदुःखाचा अनुभव होत नाही. लोकांना वाटतं की हा किती कठीण परिस्थितीतून पार पडला, याने किती खडतर याचं आयुष्य झालं, पण त्याला ऍक्च्युली काही वाटत नसतं. मला ऍक्च्युली काही वाटत नसतं की माझं आयुष्य खडतर होतं का सुखकर होतं. आपण त्याच्यातून सहजगत्या पार पडतो. तर हे त्या सत्संगतीचं महत्व आहे जे आपल्याला नर्मदा परिक्रमेमध्ये प्राप्त होत असतं. म्हणून त्या साधू संतांच्या संगतीमध्ये राहणं हे नर्मदा परिक्रमेचं खूप मोठं फलित आहे असं मला वाटतं. हा चालेल. मग अशा साधू संतांच्या किती भेटी झाल्या, सत्संग काही घडला का तुम्हाला अजून? हो, पहिल्यांदा ज्यावेळेस आम्ही ओंकारेश्वराला होऊन निघालो तर पहिल्यांदा तेली भट्यांना त्या महाराजांचं सियाराम बाबांचं दर्शन झालं. तिथे आम्ही जवळपास 2-2.5 तास मी थांबलो होतो आणि त्यावेळेस त्यांची याची मारुतीची पूजा चालू होती. तर इतक्या वृद्धावस्थेत सुद्धा ते इतके चालू फिरू शकतात आणि वाकलेल्या अवस्थेत सुद्धा ते सगळी सगळी हनुमंताची सेवा स्वतः करतात. हे मला खूप अप्रूप वाटलं. आपण असं म्हणतो की माझे गुडघे दुखतात त्यामुळे मंदिराच्या पायऱ्या चढत नाही आणि खालूनच नमस्कार करतात देवाला. असे मी लोक बघितलेत, मी मंदिरामध्ये असल्यामुळे असे मी लोक बघितलेत. पण सियाराम बाबा बघा, त्यांच्या त्या वरच्या त्या रूम मधून खाली उतरून येऊन त्या हनुमंताची पूजा करतात, तिथून खाली उतरून नर्मदेमध्ये जाऊन नर्मदेची पण पूजा करतात आणि रोजचा त्यांचा हा दिन, तुळशीची पूजा करतात आणि रोजचा त्यांचा हा दिनक्रम चालू आहे. आणि त्या हनुमंताची पण पूजा किती की गंधपुष्प धूपदीप नैवेद्य तर आहेच, पण त्यांनी त्या चमक्या वगैरे पण तिथे लावल्या
ते हनुमंताला मला ते माहिती नव्हतं की बुवा हे काय असतं. तर मग मी विचारलं की बुवा हे असं काय. तर मला एक उत्तर प्रदेशी परिक्रमा करणारे होते, त्यांनी मला सांगितलं की बुवा हनुमंताला अशी चमकी लावतात म्हणे, चमकी देतात म्हणे. तर ते चमकी लावत होते, तेल लावत होते आणि त्या तेलावर त्याची चमकी चिटकवत होते. अशी त्यांनी त्या हनुमंताची इतकी छान पूजा बांधली की त्याच्यामुळे मी भारावून गेलो. पूर्ण वेळ उभं राहूनच त्यांनी पूजा केली. देवाबद्दल एवढी आसक्ती माणसामध्ये असली पाहिजे, हे त्यांच्यातून ते घेण्यासारखं होतं. आपण संसारासाठी आपण कर्ज काढतो, संसारासाठी आपण काय काय गोष्टी करतो, असं आपण परमार्थासाठी, मनुष्याने परमार्थासाठी किंवा मनुष्याने देवासाठी जर समजा केलं तर संसार आणि हे सगळं अगदी छान निघून जातं असं मला वाटतं. तर सियाराम बाबांची आमची पहिली भेट झाली आणि त्याच्या पुढे आम्ही गेलो. तिथे पण एक कलकत्त्याचे सत्पुरुष येऊन राहिले होते. तर त्यांनी त्यांच्याकडे मातंगीची पूजा होती. त्यांच्याकडे आतमध्ये ते कोणाला दाखवत नव्हते, पण ते मातंगीची पूजा करणारे होते. आणि ते रोज 2 गावांमध्ये सगळ्या स्त्रियांना आणि कुमारिकांना जेवण घालायचे. पुरुषांना नसायचं त्यांच्याकडे देवीची पूजा ही फार प्रसिद्ध होती. तर तिथे ते रोज 250 मुलं एका गावात जेवायचे. म्हणजे 2 गावामध्ये 500 मुली आणि स्त्रियांना रोज ते जेवण घालायचे. आणि खूप म्हणजे त्यांच्याकडे साधन संपत्ती खूप छान होती आणि ते सगळी ती साधन संपत्ती वापरून नर्मदेच्या किनाऱ्याच्या लोकांची सेवा करत होते. तो पण एक फार छान अनुभव मला तिथे प्राप्त झाला. आणि स्वतःच्या हाताने जेवण बनवून देवींना नैवेद्य ते स्वतः करायचे. हो, त्यांच्या आतमध्ये मूर्त्या वेगळ्या होत्या. आश्रमात त्यांची एक रूम होती, त्याच्यात त्यांच्या त्या देवीच्या मूर्त्या वेगळ्या होत्या पूजेच्या. आणि बाहेरचा परिसर खूप छान होता सगळा. अगदी नर्मदेला म्हणजे खेटूनच त्यांचा आश्रम होता, नदीच्या जवळ. गावाचं नाव आठवते का? रम्याश्रम म्हणून त्या आश्रमाचं नाव होतं. गावाचं नाव लिहिलं असेल ते रम्याश्रमामध्ये ते होतं. दंतेवाडाला रम्याश्रम आहे. पायी परिक्रमेत काही वेळेला वेगळी स्थानं लागतात आणि आपण करतो तेव्हा वेगळी स्थानं लागतात, तेव्हा वेगळा आपल्याला अनुभव येत असतात. हो, ते तर आहेच. त्याच्यामुळे तुम्हाला प्रतापे महाराज वगैरे भेटले का? हो, प्रतापे महाराजांकडे आम्ही होतो. एक रात्र आम्ही मुक्काम केला त्यांच्याकडे, प्रतापे महाराजांकडे. त्यांनी म्हणजे संभावना पण केली. मी ज्यावेळेस माझं सगळं बॅकग्राऊंड सांगितला तर त्यांनी तर अक्षरशः संभावना केली. आणि मी त्यांना बोललो की म्हटलं रात्री जर दत्ता समोर काही सेवा करायची असेल तर निश्चितपणे सांगा, म्हटलं मी बोलेल. तर पण त्या दिवशी खूप गर्दी होती आणि त्यांच्याकडे उत्सव चालू होता काहीतरी. त्यांनी दत्तयाग झाला होता, त्यामुळे भरपूर गर्दी होती. आणि दिवसा त्यांचे म्हणजे स्त्रियांचे मागून जवळपास 4 वाजता जेवण झाले. त्यामुळे खूप सगळे थकलेले होते, म्हणून मग त्या दिवशी काही झाली नाही दत्ताची सेवा. पण तो पण एक छान अनुभव होता. प्रतापे महाराज सुद्धा एक अधिकारी पुरुष आहेत आणि त्यांनी तिथे ती जी स्थापना केलेली आहे तिथे निश्चितपणे ईश्वराचं अस्तित्व आहे. कशी कशी परिक्रमा केली मग म्हणजे गुजरात असं सांगता येईल? हो, मी सांगतो परिक्रमा तुम्हाला. आम्ही दंतेवाडाला रम्याश्रमामध्ये पहिला मुक्काम होता, दुसरा मुक्काम होता. पहिला मुक्काम तर ओंकारेश्वर, म्हणजे ओंकारेश्वरामध्ये आम्ही धरणगावहून निघालो तर आम्हाला ओंकारेश्वरला पोहोचायलाच जवळपास 6-7 तास लागतात. त्यामुळे एक दिवस ओंकारेश्वरला मुक्काम केला. दुसऱ्या दिवशी आम्ही पूजा केली, संकल्प केला, कुमारिकांची पूजा केली आणि मग गंडा बांधून आम्हाला गंडा बांधला त्यांनी, महाराजांनी. नंतर गाडीला गंडा बांधला आणि बाटलीमध्ये नर्मदा घेतली होती त्या नर्मदेला पण गंडा बांधला पूजा आणि असं बांधून आम्ही निघालो. तर दुसरा मुक्काम आमचा रम्याश्रमामध्ये दंतेवाडाला झाला. तिसरा मुक्काम हरसिद्धी मातामध्ये राजपिपळ्याला आम्ही केला. तिथे मध्ये काहीच नाही आणि तिथून नर्मदेच्या किनाऱ्याने गाडी जात नाही, म्हणून आपल्याला थोडस डाव्या बाजूला वळून इकडनं आमच्या शहाद्या प्रकाशाकडून, तळोद्याकडून पुढे जाऊन त्या राजपिपळ्याला हरसिद्धी माता मंदिरामध्ये आमचा तिसरा मुक्काम झाला. चौथा मुक्काम आम्ही भालोद येथे प्रतापे महाराजांकडे केला. नंतर 5वा मुक्काम विमलेश्वर बिर्ला विश्रामालयामध्ये 5वा मुक्काम आमचा तिथे झाला होता. 6वा मुक्काम शुक्लतीर्थ इथे श्रीराम मंदिरामध्ये आम्ही केला. 7वा मुक्काम गरुडेश्वर टेंबेस्वामी महाराज मंदिर, तिथे 6वा मुक्काम होता. 7वा मुक्काम
7वा मुक्काम गरुडेश्वराई होता, 8वा मुक्काम महेश्वरला मौनी बाबा आश्रमांमध्ये केला, 9वा मुक्काम नेमावरला भरत जाट. नेमावरचं ह्या भरत जाटांचं मला एक अनुभव विशेष रित्या सांगावासा वाटतो. नेमावरला आम्ही गेलो तर सगळ्या लोकांकडून ऐकलं होतं किंवा नेमावर म्हणजे नर्मदेचं नाभिस्थान आहे आणि खूप म्हणजे खूप छान असं ते तीर्थ आहे असं आम्हाला वाटलं होतं. तर तिथे आम्ही ज्यावेळेस गेलो तर तिथल्या आश्रमांमध्ये काहीतरी त्यांनी याग ठेवला होता आणि पुण्यातले सगळे लोक तिथे आले होते. मुंबई आणि पुण्याचे. मुंबई पुण्यातले. तर तिथे आश्रमामध्ये मी स्वतः जाऊन बघितलं की बाहेर ओट्यावरती आणि खाली मोकळ्या जागेत सुद्धा लोक रात्री झोपलेले होते. आम्हाला रात्री मी 9-9:30 वाजता तिथे गेलो होतो तर तिथे झोपले होते आणि ते आश्रमातल्या लोकांनी सांगितलं की इथे कुठे जागा मिळेल तुम्हाला वाटेल तुम्ही तिथे थांबा. पण तिथे बिलकुल जागा नव्हती, कुठल्याच आश्रमामध्ये काहीच अशी जागा नव्हती. मग काय करावं हा प्रश्न होता, कुठे थांबावं. तर तिथे 1-2 जे हॉटेल होते त्यांना विचारलं की आम्हाला हॉटेलमध्ये तर आम्ही राहणार नाही, पण असं कोणाकडे घरच्या ठिकाणी किंवा घरी असं कोणाचा मुक्काम होऊ शकेल का. तर त्यांनी सांगितलं की भरत जाट नावाचे एक गृहस्थ आहे, त्यांच्याकडे मंगल कार्यालय आहे. तर मंगल कार्यालयामध्ये खोल्या असतात, तर त्या खोल्यांमध्ये तुम्ही राहू शकता. त्यांच्याकडे आता काही लग्न कार्य वगैरे नाहीये. तर मग मी फोनवर बोललो त्यांच्याशी. तर त्यांनी पहिल्यांदा मुक्कामाचं काही रेट वगैरे असं ठरवलं किंवा 500 रुपये कमीत कमी तुम्ही आम्हाला द्या असं ठरवलं. तर त्यांना असं वाटलं की कोणीतरी असेच त्या यागामध्ये येणारे लोक असतील, नर्मदा परिक्रमेचं आहेत असं त्यांना वाटलं नाही. पण मग मी ह्याच वेशामध्ये पूर्णपणे असायचो आणि देव माझ्या बरोबर होते. मी रोज देवाची पूजा करायचो. मी तुम्हाला ते फोटो पाठवलेले आहेत. रोज सकाळी 16 नेसून मी देवाची पूजा पूर्ण करायचो आणि मी हिला सांगितलेलं असायचं की मी ज्यावेळेस देवाची पूजा करायला बसेल त्यावेळेस घाई बिलकुल करायची नाही किंवा चला आपल्याला पुढचा मुक्काम गाठायचा आहे किंवा आपल्याला 16 दिवसात किंवा 20 दिवसात पूर्ण करायची आहे परिक्रमा. म्हटलं जेवढ्या दिवसात पूर्ण होईल तेवढ्या दिवसात पूर्ण होईल. पण ती पूजा करताना ज्यावेळेस अगदी शांत मनस्थिती होते नर्मदेच्या किनारी, ज्यावेळेस मन लागतं, चित्त ज्यावेळेस देवाकडे एकाग्र होतं त्यावेळेस डिस्टर्ब कोणी करायचं नाही असं मी सांगून ठेवलेलं होतं. तर तिथे अशी पूजा असल्यामुळे त्यांनी भरत जाट म्हणून जे होते त्यांनी ते ठरवलंय 500 रुपये आणि आम्ही त्यांच्याकडे गेलो आणि त्यांनी ते मोठं गेट उघडून दिलं आणि आम्ही गाडी आतमध्ये घातली आणि वरती खोलीमध्ये जाऊन आम्ही राहिलो आणि संध्याकाळचं जे काय करायचं ते केलं. आणि जवळ आम्ही काही ठिकाणी असं व्हायचं की आश्रमात व्यवस्था नाही झाली तर जेवायचं काय असा प्रश्न पडायचा, खायचं काय असा प्रश्न पडायचा. कारण मी हॉटेलमध्ये राहणं किंवा हॉटेलमधलं खाणं असं काही आम्ही नाही बुवा असं म्हणून ठरवलं होतं. आणि जर समजा खावंच लागलं तर मला म्हणजे माझे आजोबांचे गुरुबंधू म्हणून विश्वनाथ शास्त्री दातार काशीचे जे आहे त्यांच्याकडे मी लहानपणी त्यांच्या संगतीमध्ये राहिलेलो आहे. तर त्यांनी मला शिकवलंय की एकदा विश्वामित्रांना सुद्धा असा प्रश्न पडला होता तर त्यांनी कुत्र्याचं मांस खाल्लं. पण मग कुत्र्याचं मांस खाल्लं तर त्यांनी मांस खाल्लं पहिल्यांदा हा दोष. त्यातून कुत्र्याचं मांस म्हणजे निषिद्ध मांस आहे तो दुसरा दोष. मग जीवन तगवण्यासाठी कुत्र्याचं मांस खायचं का आणि मांस खायचं का हा सगळा मग दोष का नाही लागला. तर त्यांनी मला दातार शास्त्रींनी सांगितलं होतं की त्यांनी पहिल्यांदा इंद्राला त्याचा नैवेद्य केला होता. तुम्ही देवाला सोहळ्यामध्ये नैवेद्य करा, नववार पातळ नेसून नैवेद्य करा, हे सगळं आहे. पण जर समजा तुमच्याकडनं होत नसेल तर हिंदू धर्म न प्रचार करता आतापर्यंत टिकला काय आहे. तर हिंदू धर्मामध्ये इतके पर्याय उपलब्ध आहेत आणि देव दिनाचा आहे आणि देव भावाचा भुकेला आहे. हे सगळ्यात मोठं हिंदू धर्माचं आपलं हे आहे. तर त्यांनी विश्वामित्रांनी त्या इंद्राला त्याचा नैवेद्य केला होता. तर दातार शास्त्रींनी मला सांगून ठेवलं होतं की जर समजा काही उपलब्ध नाही झालं आणि समजा बाहेरचं खावंच लागलं तर धर्माची नीतीशी शेज भरी असं ज्ञानेश्वरीमध्ये लिहिलेलं आहे. ते राजेश्वर शास्त्री द्रविडांनी त्यांच्या ग्रंथामध्ये नमूद केलेलं आहे. तर मग नीती तिथे पाळावी आणि धर्म थोडासा सैल करावा आणि त्याचा व्यवहाराशी सांगड घालावी आणि म्हणून मग खा. पण कसं खायचं तर देवाला नैवेद्य करून खायचा. मग संध्याकाळी पण मी देव मांडायचो, त्यांना नैवेद्य दाखवायचो रोज आणि मग नंतर आम्ही ते सेवन करायचो. तर असं मग अन्न रोजच आम्ही नैवेद्य केल्याशिवाय जेवण केलंच नाही. जिथं ज्यांनी करून दिलं त्यांचं नैवेद्य दाखवला आणि 1-2 ठिकाणी म्हणजे मला पण करायचं त्यांनी दिले साहित्य आणि मी पण केलं. म्हणजे मला पण जरा आनंद आला तिथे करताना, जरा वेगळंच वाटलं पण छान अनुभव होता.
तर ते नैवेद्य करून जे मी घेतलं, तर दुसऱ्या दिवशी सकाळी ते भरत जाट आले. आम्ही ज्यावेळेस निघाला आलो तर भरत जाट आले आणि त्यांनी ज्यावेळेस आम्हाला बघितलं किंवा आम्ही असं सगळं हे करतोय, तर ते इतके भारावून गेले की म्हणे अहो आम्हाला इतकी इच्छा आहे, आमच्याकडून होत नाही म्हणे, आमच्याकडनं निघणं होत नाही आणि तुम्ही नर्मदा परिक्रमा करताय. त्यांनी 500 रुपये घेण्याचं नाकबूल करून टाकलं. त्यांना मी म्हटलं अहो ठरलेलं आहे आणि ठरलेलं जर समजा मी नाही दिलं तर मी तुमच्या ऋणामध्ये राहील म्हटलं, आणि हा मला दोष आहे म्हटलं खूप मोठा की ठरलेलं असं. म्हणे अहो तुम्ही ज्या हॉटेलमध्ये तपास केला होता ना म्हणे, त्या हॉटेलच्या बॅक साईडला बघा, तिथे मोकळ्या जागेमध्ये मी शेड केलेली आहे आणि तिथे जेवढे लोक येतील तेवढ्या सगळ्या लोकांना जेवण मी देतो म्हणे. नर्मदा परिक्रमेतल्या सगळ्या लोकांची सेवा मी तिथे करतो म्हणे. ते हॉटेलवाले तर करतातच, ते तर करतातच, पण त्याच्यात एक्स्ट्रा जे उरलेले असतात त्या सगळ्यांची सेवा मी करतो म्हणे आणि त्यांना मी देतो. त्यामुळे मी नर्मदा परिक्रमे करणाऱ्या लोकांकडून तर मी काहीच घेत नाही, उलट मी त्यांना देत असतो म्हणे, तुम्ही मला काही देऊ नका. आणि अक्षरशः त्यांनी नमस्कार केला. आणि नंतर भरत जाट आमच्याशी खूप जुळून राहिले, म्हणजे त्यांचा फोन नंबर आहे. आणि आता ह्या 2 महिन्यापूर्वी त्यांनी पण परिक्रमा केली. आता जे हे चातुर्मासाच्या आधी जे झालं त्यावेळेस भरत जाट आणि त्यांचा एक मित्र त्यांनी पण नर्मदा परिक्रमा केली, पायी परिक्रमा केली त्यांनी. इतकं त्यांचं नर्मदा परिक्रमाविषयीचा जो भाव होता, तो भाव पाहून मला खूप अप्रूप वाटलं की म्हणजे एवढं नर्मदेविषयी लोकांना जी आपुलकी निर्माण झाली आहे, तर नर्मदेचं महत्व फार मोठं आहे, फार मोठं आहे. आणि सगळेच लोक तिथले दयाळू आणि प्रेमळ आहेत अगदी, म्हणजे आपली कुठंच गैरसोय ते होऊ देत नाही. नर्मदा परिक्रमा करावीशी का वाटली हा एक जो प्रश्न तुम्ही मला सांगितला होता, तर त्याच्याबद्दल अजून मला एक असं सांगावं असं वाटतं की नर्मदा ही विरक्तीचं प्रतीक आहे. ती खूप म्हणजे वैराग्याचं अधिष्ठान आहे नर्मदा. तिच्याकडे इतकं वैराग्य आहे की तिला आता जर समजा अष्टावक्र संहिता जर आपण बघितली, त्यामध्ये असं म्हटलंय की मुक्तिमिच्छसी ते तात विषयान विषवत त्यज, असं अष्टावक्रांनी जनकाला सांगितलेलं आहे. अष्टावक्र संहिता की तुला जर मुक्ती हवी असेल तर विषयांना विष समजून सोडून दे, असं त्यांनी म्हटलंय. जो माणूस विषयांना विष समजून सोडून देतो, जो माणूस निर्विषय झाला, तर निर्विषय असणं हीच मुक्ती आहे, असं अष्टावक्रांचं सांगणं आहे. तर नर्मदा बघा, नर्मदेमध्ये किती विरक्ती आहे किंवा किती वैराग्य आहे की ती आतापर्यंत म्हणजे सगळ्यात पहिले नर्मदा आहे. ज्यावेळेस गंगा पण नव्हती तेव्हा पण नर्मदा होती आणि इतक्या वर्षापासून ती विरक्त रूपामध्ये राहते. तर वैराग्य जे आहे हे वैराग्य आध्यात्मिक उन्नतीसाठी पहिली पायरी आहे. वैराग्य असल्याशिवाय नाथांनी चिरंजीव पदामध्ये या वैराग्याविषयी खूप छान सांगितलंय. 20-25 ओव्या आहेत फक्त एकनाथ महाराजांच्या. चिरंजीव पद तुम्ही मुळातून वाचा, बघा, त्याच्यामध्ये वैराग्याविषयी सांगितली आहे. आणि पतंजलींनी सुद्धा आपल्या योगसूत्रामध्ये सांगितलंय की अभ्यास वैराग्याभ्यान्तन निरोधा. चित्तवृत्ती एकाग्र केव्हा होतील? ज्यावेळेस तुमच्याकडे वैराग्य असेल. ज्यावेळेस गवताच्या काडीपासून तर ब्रह्मलोकापर्यंत सगळ्या गोष्टी ह्या नश्वर आहेत आणि एक दिवशी नाश पावणाऱ्या आहेत, हे ज्यावेळेस तुमच्या मनामध्ये ठसेल त्यावेळेस त्याविषयी तुमच्या मनामध्ये एकदम विरक्ती उत्पन्न होईल आणि मग तुम्ही निधिध्यासनाला लागाल आणि मग तिकडे तुमचं मन एकाग्र होऊ शकेल. तर हे विषय त्याग झाला पाहिजे, हे नर्मदेतून आपल्याला मिळवण्यासारखी खूप मोठी गोष्ट आहे. नर्मदेकडून आपण वैराग्य घेतलं पाहिजे आणि ते वैराग्य आपल्या आध्यात्मिक उन्नतीला कारणीभूत होतं. ते नर्मदेमुळे होतं. पुढचा मुक्काम हो, तर प्रतापे महाराजांच्या मुक्कामापर्यंत आपण आलो होतो ना. प्रतापे महाराजां नेमावर पर्यंत आलो होतो आपण भरत जाटांकडे. त्यानंतर 10वा मुक्काम होता बर्मान घाट. इथे आम्ही श्रीराम जानकी मंदिरामध्ये राहिलो होतो. 11वा मुक्काम भूमी ब्रह्मचारी आश्रम. हा सुद्धा खूप छान आश्रम होता आणि तिथे पण सत्संगती खूप छान झाली. भूमी ब्रह्मचारी आश्रम इथे 13/2/23 आमचा मुक्काम होता. 11वा मुक्काम. खूप आतमध्ये हा आश्रम, बरंच आतमध्ये जावं लागलं आम्हाला गाडी घेऊन. काही मिनिटांसाठी असं वाटलं की पुढे रस्ताच नाही की काय, पण एक जीप आमच्या मागून आली आणि पुढे निघून गेली. तेव्हा आम्हाला खात्री झाली की आहे रस्ता, म्हणजे कुठेतरी नर्मदा असं काहीतरी सहाय्य करतेच. अनुभव असा पण आहे. तर 11वा मुक्काम भूमी ब्रह्मचारी आश्रमामध्ये होता. 12वा मुक्काम डॉक्टर धुर्वेंकडे होता मालपूरला. गंगेच्या म्हणजे नर्मदेच्या अगदी किनारी
डॉक्टर धुर्वेंकडे त्यांच्या डिस्पेन्सरीच्या बॅक साईडच्या खोलीमध्ये त्यांनी आमची व्यवस्था केली होती आणि त्यांच्याचकडे आम्ही त्या दिवशी जेवलो. हिला पण थोडा त्रास होत होता तर त्यांनी औषधं इतके छान दिले आणि धुर्वेंनी आम्हाला जातानाच सांगितलं होतं त्या नर्मदेच्या किनारी तिथे आश्रम एक होता, पण एक तर माझ्याकडे ही होती आणि मला हा एक अनुभव अजून असा आला की काही संन्यासी लोकांमध्ये, काही तिथल्या व्यक्तींमध्ये स्त्रीविषयी विरक्तता अशी आहे आणि स्त्री जर असली तर ते थोडंसं दुर्लक्ष करतात किंवा नाही असं म्हणतात किंवा इकडे असं राहा असं म्हणतात किंवा नाही हमारे यहाँ जगह नहीं है, ऐसा इधर सब ब्रह्मचारी लोग सो रहे हैं तो आप कैसे, तर असं व्हायचं. तर डॉक्टर धुर्वेंनी मला आधीच सांगितलं होतं की तिथे नर्मदेच्या काठावरती आश्रम आहे, तुम्ही तिथे जाऊन बघा, तिथे जर तुमची व्यवस्था झाली तर ठीक आहे, नाही तर तुम्ही सरळ माझ्याकडे या, मी तुमची व्यवस्था करेल म्हणून. तर आम्ही तिथे गेलो, पाहिलं तर तिथे खरंच आतमध्ये सगळे लोक झोपलेले होते आणि माझ्याकडे देव असल्यामुळे माझ्याकडे मूल्यवान वस्तू पण जास्त होत्या. तर मला एक भीती अशी मनामध्ये होती की बुवा माझे ते मूळ देव होते आणि रोजच्या पूजेतले देव होते आणि भजनी मारुती त्यामध्ये एक होता जो आपल्याकडे दुसरीकडे पाहायला मिळत नाही आणि तो भजनी मारुती माझ्याकडे 5 पिढ्यांपासून आहे रोजच्या पूजेतला. आणि माझ्याकडे शालिग्राम होता, तो पण खूप जुना शालिग्राम आहे. माझ्याकडे सूर्याचं यंत्र होतं, ते मी देवांचे पण फोटो तुम्हाला टाकलेले आहेत, ते बघा. त्यामध्ये सूर्य यंत्र असं तुम्हाला कोणाकडे इतकं जड आणि अशा पद्धतीने घडवलेलं सूर्याचं यंत्र कुठे पाहायला मिळणार नाही. ते सूर्याचं यंत्र माझ्याकडे होतं. तर मला अशी भीती होती की बुवा लोकांना देवाविषयी आसक्ती असतेच म्हणून चोराच्या इच्छेने नाही, चोरीच्या इच्छेने नाही, पण हा देव आपल्याकडे असावा असं कोणाला वाटलं आणि समजा देव चोरीला बिरीला गेले तर असं व्हायला नको म्हणून मी शक्यतोवर प्रत्येक ठिकाणी रूम सेपरेट घेतली, लॉक की असेल व अशी घेतली आणि तिथेच राहिलो. तर ते त्या आश्रमामध्ये होत नव्हतं म्हणून मी हिला म्हटलं की बुवा आपण धुर्वेंकडेच जाऊ. म्हणून आम्ही धुर्वेंकडे गेलो आणि तिथे राहिलो. तर त्यांनी खूप आपुलकीने सेवा केली. हा धुर्वेंकडचा मालपूरचा मुक्काम होता. नंतर 13वा मुक्काम आमचा अमरकंटकला झाला. अमरकंटकला आम्ही बर्फानी बाबांकडे राहिलो, त्यांच्याशी बोललो आणि त्यांच्याशी पण खूप छान सत्संग झाला. 15 तारखेला आम्ही बर्फानी बाबांकडे होतो. 14वा मुक्काम आमचा चावी संतोषी माता मंदिराजवळ, गाडी म्हणजे एक दिवस आम्हाला गाडीमध्ये झोपावं लागलं होतं कारण बाहेर. तर बर्फानी बाबांकडे ज्यावेळेस आम्ही गेलो तिथून अमरकंटकला जे काही पूजा करायच्या होत्या त्या पूजा केल्या, गंगा ते तिथनं पाणी घेतलं नर्मदेचं. तर तिथून आम्ही चावी संतोषी माता मंदिराजवळ आलो. तर म्हणजे मुक्कामाला जागा कुठे मिळत नव्हती, थांबायला जागा कुठे मिळत नव्हती आणि ज्या ठिकाणी आम्ही थांबलो त्या ठिकाणी पण तिथला जो परिसर होता तो सगळा पूर्णपणे भरलेला होता. त्या ठिकाणी आम्ही गेलो, संध्याकाळचं जेवण तयार केलं आणि हे नैवेद्य दाखवला देवाला आणि आम्ही खाल्लं. पण तिथे झोपायला असं कुठेही जागा नव्हती आणि मोकळ्यावरती झोपणं ते देव बरोबर असल्यामुळे मला धोक्याचं वाटत होतं. त्यांनी सांगितलं की बाजूला रेस्ट हाऊस आहे, त्या रेस्ट हाऊस मध्ये तुम्हाला जागा मिळाली तर बघा. मग आम्ही रेस्ट हाऊस मध्ये गेलो. तर रेस्ट हाऊस मधला पण माणूस असं म्हणाला की साहेब आलेले आहेत आज आणि ते साहेब जवळच्या एका खेड्यावरती व्हिजिट करायला गेलेले आहेत आणि तिथला कार्यक्रम संपल्यावरती ते 11-12 वाजता इथे येतील, त्यामुळे तुम्हाला मी इथे रेस्ट हाऊस मध्ये जागा देऊ शकत नाही. मग म्हणजे नाईलाज झाला आणि नाईलाज झाल्यामुळे मग त्या दिवशी मी म्हटलं की ठीक आहे, जशी नर्मदेची इच्छा असेल तसं आपण गाडीत झोपू. म्हणून आम्ही गाडीत झोपलो. तर गाडीत त्या दिवशी एक दिवस आमचा मुक्काम झाला होता. 16 तारखेला 14वा मुक्काम होता चावी संतोषी माता मंदिराजवळ. चावी हे गावाचं नाव आहे. त्या चावी गावामध्ये संतोषी माता मंदिराजवळ आम्ही मंदिराच्या शेजारी होतो आणि तिथे आम्ही गाडीत मुक्काम केला. 15वा मुक्काम आमचा गरारूला झाला. गरारू हे स्थान सुद्धा फार फार पूर्वीचं, म्हणजे तिथे आर्किओलॉजिकल सोसायटी ऑफ इंडियाने ते मंदिरं दोघंही, म्हणजे शंकराचं एक मंदिर आहे आणि एक गरुडाचं मंदिर आहे तिथे. ते गरुडाचं मंदिर त्यांनी आर्किओलॉजिकल सोसायटी ऑफ इंडियाने ताब्यामध्ये घेतलेलं आहे आणि ते पूर्णपणे संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेलं आहे. तिथे त्याच्या पाट्या आहेत. तर गरुडाचं मंदिर तिथे आहे आणि खूप प्राचीन मंदिर आहे. तर गरुडाने सुद्धा तिथे नर्मदेच्या किनारी येऊन, विष्णूंचं वाहन जे गरुड आहे त्या गरुडाने सुद्धा तिथे नर्मदेच्या किनारी येऊन तपश्चर्या केलेली आहे आणि
मी वेदातील गोष्टी म्हणून माझ्याकडे एक पुस्तक होतं. त्या पुस्तकामध्ये सरमा नावाची एक कुत्री होती देवांकडे आणि हा गरुड होता. एकदा देवांच्या गायी दैत्यांनी चोरून नेल्या. तर इंद्राने सांगितलं पहिल्यांदा गरुडाला की जा बुवा तू शोधू आण कुठे गायी गेल्यात, कोणी चोरून नेलेल्या आहेत. तर हा गरुड गेला आणि गरुड गेला तर पणी नावाचे राक्षस होते आणि त्या पणींनी ते चोरून नेलं होतं त्या गायी. तर त्या पणींकडे ज्यावेळेस गरुड गेला आणि त्यांना त्या पणींना ज्यावेळेस राक्षसांना, त्या पणी नावाच्या राक्षसांना ज्यावेळेस कळलं की बुवा हा देवांकडून आला आहे आणि गायीचा तपास काढायला आलेला आहे, तर त्यांनी त्या गरुडाला खूप दूध तूप खाऊ घातलं आणि खूप त्याला म्हणजे एकदम इतका आदर सत्कार केला आणि त्याने पण ते सगळं खाल्लं. आणि नंतर इकडे गरुड आला आणि त्यांनी देवांना सांगितलं की बाबा गायींचा तपास काही लागला नाही, मी खूप फिरून आलो आणि खूप तपास केला पण गायींचा तपास काही लागला नाही. तर इंद्राने हे अंतर्ज्ञानाने जाणून घेतलं होतं की बा याला कळलंय पण हा त्यांच्याकडच्या सगळ्या आदरातिथ्याने भारावून हा आपल्याला सांगत नाहीये. तो इतका संतापला इंद्र आणि जाऊन त्याने गरुडाची अशी मानस पकडली आणि हा बघ म्हणे पणींचा तपास म्हणून त्याची मान दाबली तर त्याच्या तोंडातून असं ते सगळं दही दूध तूप बाहेर आलं. तर मग इंद्राने त्या गरुडाला शाप दिला की म्हणे तुझे सगळे जे वंशज आहेत आता ते काय म्हणतात त्याला उकिरड्यावरचं सडकं कुडकं मांस खाऊनच राहतील म्हणे. तर तेव्हापासून हे गरुडाच्या वंशातले सगळे जे लोक आहेत ते असे मांस खाऊन राहतात. आणि मग नंतर शर्मा नावाची कुत्री त्या देवांजवळ होती. तर त्यांनी त्या शर्माला सांगितलं की बा तू जा आणि पणींचा तपास कर, म्हणजे त्या गायी आपल्या कुठे कोणी नेलेल्या आहेत त्याचा तपास कर. तर शर्मा गेली, खूप सगळे डोंगर दऱ्या नद्या पोहून तिने काढल्या आणि एकटी इतक्या दूर जाऊन तिने त्या पणींचा तपास लावला आणि गायी तिथे आहे. तर जसं गरुडाला केलं तसं त्या पणी दैत्यांनी शर्मेला पण भुलवण्याचा प्रयत्न केला पण शर्मा भुलली नाही आणि ती म्हणे की नाही मी देवांकडची आहे आणि मी तुमच्याकडचं हे काही स्वीकार करणार नाही आणि आता मी देवांना तुमचा पत्ता सांगते म्हणून पळून गेली, सटकून गेली त्यांच्या ताब्यातून आणि देवांना येऊन निरोप सांगितला की इथे इथे तुमच्या गायी आहेत. तर इंद्राने शर्मेला आशीर्वाद दिला की म्हणे आता पुढचे तुझे सगळे जे वंशज आहेत ते मनुष्यांच्या संगतीमध्ये राहतील आणि मनुष्य तुम्हाला खाऊ पिऊ घालतील आणि तुम्ही मनुष्यांचं अन्न खाल. असं त्या इंद्राने दिलेला शर्मेला आशीर्वाद आहे ते आजही आपल्याला प्रत्यक्ष पाहायला मिळतं. तर ते गरुड जे आहे त्या गरुडांनी तिथे तपश्चर्या नर्मदेच्या किनारी केलेली आहे आणि ते त्या गरारूला हा आमचा मुक्काम होता. तिथे पण आम्हाला अत्यंत नर्मदेच्या किनारी रूम मिळाली होती आणि श्रीराम जानकी मंदिर होतं. मला दुसरं एक नर्मदेच्या किनारी एक म्हणजे असं अप्रूप जे पाहायला मिळालं की नर्मदेच्या किनारी तुम्ही जर बघितलं तर सगळीकडे श्रीराम जयराम जय जयरामचाच घोष आहे.